नमस्कार, मी ॲडव्होकेट मिनल महाजन. आज आपण जीनियस इन्फोवेस या चॅनलमध्ये बघणार आहोत सिंधू नदी करार. भारत व पाकिस्तान म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते युद्ध, आतंकवाद आणि दुश्मनी. आणि खरीच गोष्ट आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये विविध सालामध्ये खूप 4 युद्ध झाली आहेत. 1947 जम्मू काश्मीरवरून, 1965, 1971 आणि कारगिल युद्ध. भारतात कितीतरी हल्ले झाले आहेत आतापर्यंत, बॉम्बस्फोट झाले आहे आणि अर्थातच हे सगळे पाकिस्तानचे कारस्थान आहे. पाकिस्तान हा भारतासाठी एक दुश्मन बनलेला आहे आणि त्यासाठी आपण ठोस पावलं उचलणे गरजेचे आहे. पाकिस्तानशी सध्या आपण डायरेक्ट युद्ध करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी टेम्पररी उपायच करणं गरजेचं आहे. कारण अमेरिका आणि युरोप हे भारताशी मैत्रीचे संबंध असल्याचे नाटक करतात, मात्र ते खंबीरपणे पाकिस्तान सोबत उभे आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दुश्मनीचे मतभेद निर्माण होण्याचे नेहरू हे एक मुख्य कारण आहे. जसे सिंधू नदी करार, जर भारतातून पाकिस्तानला जाणारे पाणी बंद करण्यात आले तर पाकिस्तानमध्ये पूर्ण हाहाकार माजेल. पाकिस्तानला नेहमी आतंकवाद आणि युद्धाचेच मनात असते. आता तर न्यूक्लिअर सारखे साधनं भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पण आहेत. पण भारत घाबरतो कुठे? पंतप्रधान मोदीजी घाबरतात इथे की जर याच्यात तिसरं महायुद्ध झालं तर आपली भारताची अर्थव्यवस्था ही सारी डळमळीत होऊन जाईल. मग तिला वरती यायला खूप सारे वर्ष लागून जातील. हे तर नक्कीच आहे की युद्ध झाले तर भारत जिंकणार, पण एकीकडे अर्थव्यवस्थेचा किंवा सगळाच एवढा मोठा प्रश्न उभा राहणार असेल तर युद्ध हे सध्याच्या परिस्थितीत नाकारणंच योग्य राहील. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये पंतप्रधान मोदींनी युद्ध न करता शांत राहण्याचं धोरण अवलंबलं आहे. 1960 मध्ये सिंधू नदी करार हा झाला. आणि त्याद्वारे भारत आणि पाकिस्तानात योग्य पाण्याचे हे नियोजन करून देण्यात आले की कोणत्या देशाने किती पाणी वापरावे. जानेवारी 2023 ला भारताने पाकिस्तानला एक नोटीस पाठवली. त्या अगोदर 8-10 दिवस अगोदर काय झाले हे नक्की आपण त्याचा आढावा घेऊ. वर्ल्ड बँकेने, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आणि एक्सपर्ट कमिटी या दोन्हीकडे एकाच वेळेस सिंधू नदी करारावरनं इंटरप्रिटेशन चालू केले. खरं तर वर्ल्ड बँकेला ह्या सिंधू नदी कराराचं काय देणं घेणं काहीच नाही. तरीही अमेरिका आणि युरोप आणि पाकिस्तान यांच्या सांगण्यावरून वर्ल्ड बँकेने हे सगळे सुरू केले. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आणि एक्सपर्ट कमिटी या दोन्हीकडे एकाच वेळेस इंटरप्रिटेशन चालू केले. त्याला भारताने नकार दिला. कारण आपण एक उदाहरण घेऊ. एकाच वेळेस एक केस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्हीकडे पण चालवली जात आहे आणि त्यामुळे त्यांचा निर्णय हा वेगवेगळा असू शकतो. यामुळेच भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवली जानेवारी 2023 मध्ये की सिंधू नदी करारावर आता बदल होणं गरजेचं आहे. त्याचे असे कारण दिले की जनसंख्या, इकोलॉजी, कारण भारत आता हा क्लीन एनर्जीवर लक्ष देत आहे. तसेच आतंकवाद आणि पाणी हे सोबत चालू शकत नाही. भारताने 90 दिवसाचा टायमिंग हा पाकिस्तानला दिला होता या संदर्भात बोलणी करण्यासाठी, पण पाकिस्तानने अजूनही यावर उत्तर दिलेले नाही आणि कदाचित देणारही नाही भविष्यात, कारण त्यांच्याकडे काही उत्तरच नाही आहे. पंतप्रधान मोदींनी हे जे हत्यार वापरले आहे ते परमाणूपेक्षाही मोठे आहे. कारण यात आपण हत्यार न वापरता काम करत आहोत. याद्वारे पाकिस्तानला भारताकडून एकच संदेश जातो की आतंकवाद थांबवा अथवा पाणी थांबवले जाईल. आणि पाकिस्तानचे पाणी थांबल्यास पाकिस्तानची पूर्ण अर्थव्यवस्था ही बुडून जाईल. जय भारत.